प्रकरण 3 धडा 2 अर्थसाक्षरता कशासाठी. माझा जिवलग मित्र माईक ह्यानं 1990मध्ये त्याच्या डॅडच्या साम्राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली. आज तो त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय पुढे नेतो आहे. आम्ही वर्षातून 1-2दा गोल्फ खेळण्यासाठी भेटतो. तो आणि त्याची पत्नी किती श्रीमंत आहेत याची कल्पनाही करता येणार नाही. श्रीमंत डॅडचं साम्राज्य अगदी योग्य हाती आहे. त्याच्या डॅडनं आम्हाला ज्या प्रकारे तयार केलं तसंच तो त्याच्या मुलालाही तयार करतो आहे. मी वयाच्या 47व्या वर्षी म्हणजे 1994मध्ये निवृत्ती घेतली. माझी पत्नी किम आणि तेव्हा 37 वर्षाची होती. निवृत्तीचा अर्थ काम न करणं असा होत नाही. आधी न समजणाऱ्या अघटित गोष्टींचं अडसर नसेल तर आपण काम करत असो वा नसो, चलनवाढीच्या दराच्या पुढेच राहणारी आपली संपत्ती आपोआपच वाढत राहणं, अशी आमची निवृत्तीविषयीची व्याख्या आहे. मला वाटतं ह्याचाच अर्थ स्वातंत्र्य. आपली मालमत्ता इतकी विशाल हवी की ती आपोआपच वाढावी, हेच वाढवण्यासारखं आहे. अनेक वर्ष तुम्ही त्याला पाणी घालत राहता आणि एके दिवशी त्याला तुमचीच गरज भासत नाही. त्याची मुळं खूप खोलवर गेलेली असतात. नंतर ते झाडच तुम्हाला सावली देतं. माईकनं त्याचं साम्राज्य चालवण्यासाठी आणि मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा जेव्हा मी लोकांशी बोलत असतो तेव्हा मला काही प्रश्न हमखास विचारले जातात. तो म्हणजे त्यांनी काय करावं, अशी शिफारस मी करेन किंवा आम्ही सुरुवात कशी करावी, त्याच्याविषयीचं एखादं पुस्तक चांगलं आहे का, आमच्या मुलांना कसं तयार करू, यशाचं रहस्य तरी काय, मी लक्षावधी डॉलर्स कसे कमावू. हे प्रश्न ऐकले की मला एका बातमीची हमखास आठवण येते. ती बातमी अशी: सर्वात धनाढ्य व्यावसायिक. 1923 साली शिकागो शहरातल्या एजवॉटर बीच ह्या हॉटेलमध्ये अमेरिकेचे मोठे नेते आणि काही श्रीमंत उद्योगपती यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीला सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे प्रमुख चार्ल्स श्वाब, कंपनीतील सर्वात मोठ्या संस्थेचे प्रमुख म्युच्युअल इन्सल, सर्वात मोठ्या गॅस कंपनीचे अध्यक्ष हॉवर्ड हॉब्सन, इंटरनॅशनल मॅच कंपनी, त्याच वेळच्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे अध्यक्ष आयव्हर क्रूगर, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट अध्यक्ष लिओन फ्रेझर, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज अध्यक्ष रिचर्ड व्हिटनी, ऑर्थर कॉटन आणि जेसी व्हिमोर हे सर्वात मोठे सट्टेबाज आणि अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील मंत्री अल्बर्ट फॉल असे दिग्गज हजर होते. 25 वर्षांनंतर त्यापैकी 9 जणांची काय परिस्थिती होती. श्वाब हे 5 वर्ष कर्जबाजारी होते आणि ते निर्धन अवस्थेतच मरण पावले. इन्सन देखील परदेशात विपन्न अवस्थेत वारले. क्रूगर आणि कॉटन हे देखील विपन्न अवस्थेतच वारले. वॉटसन ह्यांना वेड लागले. फ्रेझर आणि विल्मोर ह्यांनी आत्महत्या केली. ह्या लोकांचं असं का झालं असावं हे कुणालाही सांगता येणं अवघड आहे. ह्या बैठकीचं साल होतं 1923. शेअर बाजार कोसळून महामंदी आली 1929 साली. ह्या मंदीचा ह्या लोकांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला असेल अशी माझी तरी अटकळ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या काळात राहतो तो ह्याहीपेक्षा जास्त जलद गतीने बदलणारा आहे. ह्या लोकांनी बाजार कोसळल्यानंतर 25 वर्षात ज्या ज्या परिस्थितीला तोंड दिलं असेल तेच प्रसंग बाजार चढण्याचे आणि धपकन कोसळण्याचे आता कित्येकदा येतील. मला चिंता वाटते ती ह्याची की आजकाल अनेकांनी सर्वात मोठ्या संपत्तीला, शिक्षणाला केंद्रस्थानी आणण्याऐवजी पैशाला आणलं आहे. माणसं अधिकाधिक लवचिक असतील, त्यांची मनं मोकळी असतील आणि शिकण्याची तयारी असेल तर ती अधिकाधिक श्रीमंत होत जातील. ह्या उलट पैसाच आपले सारे प्रश्न सोडवेल असा विचार ते करत असतील तर त्यांच्या पुढील काळ कठीणच असेल. आपली बुद्धी आणि हुशारीच हे प्रश्न सोडवतात आणि पैशाची निर्मिती करतात. आर्थिक साक्षरता नसेल तर असलेला पैसा तेवढ्याच वेगात संपून जातो. आपल्याला आयुष्यभरात किती पैसा मिळाला ह्यापेक्षा आपण तो किती साठवला आणि वाढवला ह्याला जास्त महत्त्व आहे. हेच अनेकांना माहीत नाही. आपण गरिबांनी मोठ्या मोठ्या लॉटरी जिंकल्या बातम्या वाचतो. काय होतं त्यानंतर? त्यांना लक्षावधी डॉलर्स मिळतात. ते झटक्यात श्रीमंत होतात आणि त्याच वेगानं पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊन पोचतात. व्यावसायिक ॲथलीटच्या कथाही आपल्या कानावर येतात. वयाच्या 23-24व्या वर्षी ते लक्षावधी डॉलर्स कमवतात आणि 34व्या वर्षी बेघर असतात. एखाद्या पुलाखाली झोपत असतात. ते लिहित असतानाच आजचं वर्तमानपत्र माझ्यासमोर आहे.
त्यात एक तरुण बास्केटबॉल खेळाडूची कथा आहे. वर्षभरापूर्वीच तो लखपती होता आणि आज तो गाड्या धुण्याच्या केंद्रावर गाडी धुण्याची नोकरी करतो आहे. मित्र, वकील, अकाउंटंट आपल्यालाच लुटलं असं त्याचं म्हणणं आहे. तो फक्त 29 वर्षाचा आहे. त्या गाड्या धुण्याच्या केंद्रावरून त्याला काढून टाकण्यात आलं. त्याचं कारण त्याने बोटातील अंगठी काढण्यास नकार दिला. ती अंगठी त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मिळाली होती. आपल्याकडे आता फक्त 30 शिल्लक राहिली आहे आणि 30 काढली तर आपण कोलमडून पडू असं त्याचं म्हणणं. नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल तो भेदभावाबद्दल न्यायालयात दावा करणार आहे. या सगळ्या गडबडीमुळेच त्याची बातमी वर्तमानपत्रांपर्यंत पोचली आणि त्याच्याकडून वाचकांपर्यंत. 1957 सालात एका फटक्यात लक्षाधीश झालेल्या कितीतरी जणांना मी ओळखतो आणि 1920 सालचं वादळ पुन्हा एकदा घोंगावू लागल्याचंही मी जाणतो. लोक श्रीमंत होत असल्याचा मला आनंद होत असला तरी मी त्यांना पुन्हा पुन्हा तीच सूचना करत होतो आणि करतो. तुम्ही किती मिळवता ह्यापेक्षा तुम्ही किती सांभाळून ठेवता आणि किती पिढ्यांपर्यंत हे महत्त्वाचं आहे. तर मला अनेक जण अनेकदा विचारतात की मी कुठून सुरुवात करू आणि मी लवकरात लवकर श्रीमंत कसं होऊ. मी त्यांना उत्तर देतो, पण माझ्या उत्तरामुळे ते निराश होतात. मी त्यांना एवढंच सांगतो की माझ्या श्रीमंत डॅडनं मला सांगितलं होतं, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही अर्थसाक्षर व्हायलाच हवं. आम्ही ज्या ज्या वेळी भेटायचो त्या वेळी ते हीच गोष्ट परत परत सांगायचे. माझे उच्चशिक्षित डॅड वाचनावर जोर देत असत, तर श्रीमंत डॅड अर्थसाक्षरतेवर. तुम्ही जर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारणार असाल तर तुम्हाला पाया खोलवर खणावा लागेल. त्यात भक्कम फाउंडेशन ओतावं लागेल. जर तुम्ही एखाद्या उपनगरात घर बांधणार असाल तर साधारण 6 इंचाची कॉन्क्रीट स्लॅब पुरेशी होईल. ही खूप सरळ आणि साधी गोष्ट आहे. बहुसंख्य लोक या सरळ आणि साध्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाहीत. ते 6 इंचच्या स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याचा विचार करतात आणि तसा प्रयत्नही करतात. साऱ्या प्रश्नाचं मूळ आपल्या शिक्षण पद्धतीत आहे. आपली शिक्षण व्यवस्था ही शेतीयुगातली आहे. ही शिक्षण पद्धती पायाशिवाय घर ह्या कल्पनेवर विश्वास ठेवते. धुळीनं भरलेल्या जमिनी देखील अजून लोकप्रिय आहेत. त्यामुळे आता काय होतं की शिकून पदवीधर होऊन बाहेर पडणारी मुलं आर्थिक बाबतीत निरक्षर असतात. काही काळानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण कर्जात खोलवर बुडालेलो आहोत. त्यामुळे झोप उडते. मुळातच संकुचित विचारसरणी असल्यामुळे ह्या प्रश्नाचे एकच उत्तर त्यांच्यासमोर असतं, ते म्हणजे श्रीमंत होणं. मग ते 6 इंची स्लॅब एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याच्या कामाला लागतात. भराभर मजले चढवत जातात आणि एक दिवस हा पत्त्यांचा डोलारा कोसळतो. मग पुन्हा एकदा निद्रानाश सुरू होतो. मी आणि माईक मोठे झालो तेव्हा आम्हाला बंगला आणि एम्पायर स्टेट ह्या दोन्ही पर्याय दिसू शकते, कारण आमचा पाया खूप खोल गेलेला होता. त्यामध्ये फाउंडेशनही भक्कम होतं. अकाउंटिंग हा जगातला सर्वात नीरस विषय आहे. तो अतिशय गोंधळ उडवणाराही असू शकेल. पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल आणि श्रीमंत दीर्घकाळासाठी हवी असेल तर हाच विषय अतिशय महत्त्वाचा होतो. एवढाच मुद्दा आहे की हा नीरस आणि गोंधळ उडवणारा विषय तुम्ही कसा शिकता आणि तुमच्या मुलांना कशा पद्धतीने शिकवता. याचं उत्तर एकच, विषय सोपा करून शिकवा आणि चित्रांची मदत घ्या. श्रीमंत डॅडनं माझा आणि माईकचा आर्थिक बाह्य अतिशय भक्कम केला. त्यावेळी आम्ही लहान असल्यामुळे त्यांनी शिकवण्याची अगदी सोपी पद्धत शोधून काढली. कित्येक वर्ष ते चित्र किंवा शब्दाच्या साह्याने आम्हाला गोष्टी समजावून देत राहिले. पहिली काही वर्ष त्यांनी आम्हाला पैशाची परिभाषा, पैशाची आवक-जावक ह्या गोष्टी साध्या चित्रातून समजावून सांगितल्या. नंतर काही वर्षांनी त्यांनी त्यात आकडे भरायला सुरुवात केली. आज माईक हा अतिशय गुंतागुंतीच्या आणि अत्याधुनिक अकाउंटिंग पद्धतीचा तज्ज्ञ आहे. त्याला अब्जावधी डॉलर्सचा कारभार सांभाळायचा असल्यामुळे ती त्याची गरजही आहे. मी तितका आधुनिक नाही, कारण माझं साम्राज्य छोटं आहे. आमच्या दोघांचा पाया मात्र तोच. पुढील पानामध्ये मी माईकच्या डॅडनं आमच्यासाठी काढलेली रेखाचित्र देतो आहे. ती खूप साधी आणि सोपी वाटली तरी ह्याच चित्रांनी 2 लहान मुलांचा पाया भक्कम केला आणि त्याच आधारावर त्यांनी संपत्ती निर्माण केली हे विसरू नका. नियम क्रमांक 1, तुम्हाला मालमत्ता व कर्ज ह्यांच्यातला फरक कळणं आवश्यक आहे आणि मालमत्ता खरेदी करायची आहे हे समजलं पाहिजे. श्रीमंत व्हायचं असेल तर हे माहीत असायला हवं. हाच आहे नियम क्रमांक 1. तो कदाचित तुम्हाला खूप सोपा आणि हास्यास्पदही वाटेल,
पण तो किती गंभीर आणि महत्त्वाचा आहे ह्याची बहुसंख्य जणांना कल्पनाच नसते. ते आर्थिक स्तरावर झगडत असतात, कारण त्यांना मालमत्ता आणि कर्ज ह्याच्यातील फरकच माहीत नसतो. श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात आणि गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज मिळवतात आणि तीच आपली मालमत्ता असल्याचं समजतात. जेव्हा श्रीमंत डॅडनं आम्हाला हेच समजावून सांगितलं होतं, तेव्हा आम्हाला वाटलं की ते गंमत करत आहेत. त्यावेळी आम्ही पौगडावस्थेत होतो आणि श्रीमंत होण्याचं गुपित सांगण्याची वाट पाहत होतो. यावर त्यांनी हे उत्तर दिलं की ते इतकं सोपं होतं की पत्नी पडणं अवघड गेलं नाही. आम्ही त्यावर बराच विचार केला. मालमत्ता म्हणजे काय? माईकनं विचारलं. आधी त्याचा विचार आत्ताच करू नका, डॅड म्हणाले. आधी मी सांगितलेली गोष्ट मनात खोलवर झिरपू द्या. तुम्ही जर तो साधेपणा पूर्णपणे समजावून घेतला तर तुमचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखभोग होईल. ही कल्पना अगदी साधी असल्यामुळे चटकन लक्षात येत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मालमत्ता म्हणजे काय हे आम्हाला समजायला हवं? ते समजलं आणि आम्ही मालमत्ता जमवली की आम्ही श्रीमंत होऊ? मी विचारलं. होय, इतकं सोपं आहे ते? त्यांनी विचारलं. हे जर इतकं सोपं आहे तर प्रत्येकजण श्रीमंत का होत नाही? मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले आणि म्हणाले, कारण लोकांना मालमत्ता आणि कर्ज ह्यातला फरकच समजत नाही. मग मी त्यांना विचारलं की मोठी माणसं इतकी मूर्ख कशी असू शकतील? हे जर इतकं सोपं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे तर प्रत्येकालाच ते शोधून काढावंसं का वाटत नाही? आमच्या या श्रीमंत डॅडला मालमत्ता आणि कर्ज ह्याच्यातला फरक समजावून सांगायला काही मिनटं लागली. तीच गोष्ट मी मोठा झाल्यावर इतर लोकांना समजावून सांगताना मला अडचणी येऊ लागल्या. मोठी माणसं हुशार असतात, पण बहुतेक वेळा ह्या कल्पनेतील सुबोधता त्यांच्या नजरेतून सुटते. त्यांना वेगळ्या पद्धतीने शिक्षण मिळालेलं असतं. त्यांना बँकर्स, अकाउंटंट, रिअल इस्टेट एजंट्स, अर्थसल्लागार ह्यांच्याकडून त्यांना माहिती आणि सल्ला मिळत असतो. ह्या सगळ्यांनीच सांगितलेलं विसरून जा, पाटी कोरी करा आणि मी जे काही सांगतो ते ऐका, हे सांगणं अवघडच असतं. या बुद्धिमान मोठ्या माणसांना असं वाटतं की अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यात काही अर्थ नसतो. श्रीमंत डॅडचा किस ह्या संकल्पनेवर विश्वास होता. ह्या किसचा अर्थ आहे कीप इट सिम्पल स्टुपिड. त्यांनी आमच्यासाठी ही मोठी आणि महत्त्वाची तत्त्व सहज सोपी केली आणि त्यामुळेच आमचा आर्थिक पाया भक्कम झाला. तरी देखील गोंधळ का उडतो? एखादी गोष्ट सहज सोपी असेल तर त्याचा पचका का होतो? एखादी व्यक्ती एखादी मालमत्ता विकत घेते, पण प्रत्यक्षात ते कर्ज कसं असतं? ह्या प्रश्नांची उत्तरं मूलभूत शिक्षणातच सापडतील. आपण कायमच साक्षरता ह्याच विषयावर बोलतो. अर्थसाक्षरता आपल्या खिचगणितच नाही. मालमत्ता आणि कर्ज ह्या दोन्हीच्या व्याख्या आहेत आणि ते काही फक्त शब्द नाहीत. अगदी खरं सांगायचं तर आपल्याला गोंधळात पडण्याची इच्छा असल्यास ह्या व्याख्या पाहाव्यात. ह्या शब्दांचा शब्दकोशातील अर्थ शोधावा. प्रशिक्षण अकाउंटंटला ह्या व्याख्या समजतील, पण सामान्य माणसाला त्याच गोंधळात पाडतील. आम्हाला याच दोन गोष्टी समजावून सांगताना श्रीमंत डॅड म्हणाले, मालमत्तेची व्याख्या म्हणजे काही फक्त शब्द नाहीत, त्यात संख्याही असतात आणि तुम्हाला त्या संख्येचा अर्थ समजला नाही तर तुम्ही ही मालमत्ताच आहे असं सांगू शकत नाही. ते कायमच सांगायचे की अकाउंटिंगमध्ये फक्त संख्याच नाही तर ती संख्या काय सांगते हे महत्त्वाचे असते. शब्दांचंही तसंच असतं. शब्द हे काही फक्त शब्द नसतात तर ते कथा सांगत असतात. बहुसंख्य लोक भरपूर वाचतात, फक्त जे वाचलं त्याचं त्यांना फारसं आकलन होत नाही. ह्यालाच आकलन क्षमता म्हणतात, जी आपली प्रत्येकाची वेगवेगळी असते. हे महत्त्वाचं. माझंच उदाहरण सांगतो. मी एक VCR घेतला, त्याच्यासोबत एक माहिती पुस्तिकाही होती. त्यात VCR कसा प्रोग्राम करायचा हे समजावून सांगितलं होतं. मला दर शुक्रवारी TV वर लागणारा माझा आवडता कार्यक्रम रेकॉर्ड करायचा होता. त्यासाठी मी ती पुस्तिका वाचायला घेतली, पण ती वाचता वाचता मला वेड लागायची पाळी आली. माझ्या दृष्टीने VCR प्रोग्राम करण्यासारखी गुंतागुंतीची गोष्ट असूच शकत नाही. मी ते शब्द वाचू शकत होतो, फक्त त्याचा अर्थ मला लागत नव्हता. शब्द ओळखले म्हणून अ श्रेणीत आणि आकलनाच्या बाबतीत ढ श्रेणीत. आर्थिक बाबतीत बहुसंख्य लोकांच्या बाबतीत हेच घडतं. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आकडे वाचता यायला हवेत, त्याचं आकलनही व्हायला हवं. हे मी श्रीमंत डॅडकडून 1000 वेळा ऐकलं होतं. श्रीमंत लोक मालमत्ता संपादन करतात, तर गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज हेही तितक्याच वेळा ऐकलं होतं. मालमत्ता आणि कर्ज ह्यातला फरक ओळखायचा कसा? बहुतेक अकाउंटंट आणि व्यावसायिक आख्येवर एकमत होत नसेल तरी दोन साधी चित्र
तरुण मुलांच्या बळकट आर्थिक पायांची सुरुवात होती. बहुतेक अकाउंटंट आणि व्यावसायिकांचं व्याख्येवर एकमत होत नसलं तरी ही साधी 2 चित्र तरुण मुलांच्या बळकट आर्थिक पायांची सुरुवात होती. हा मालमत्तेचा कॅश फ्लोचा नमुना आहे. वरचा चौकोन म्हणजे उत्पादनाच्या नोंदी, इन्व्हेस्टमेंट स्टेटमेंट आहे. त्याला नफा तोटा पत्रक असेही म्हटलं जातं. उत्पन्न आणि खर्च हे ह्यात मांडलं जातं. पैसे किती आले आणि किती गेले हे ह्यातून समजतं. तळाची आकृती म्हणजे आर्थिक ताळेबंद, बॅलन्स शीट आहे. ते कर्ज आणि मालमत्तेतील समतोल दाखवतं. आर्थिक क्षेत्रातील नवख्या इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट ह्यातला फरक माहिती नसतो. हा नातेसंबंध समजावून घेणे आवश्यक आहे. मालमत्ता आणि कर्ज ह्यातील फरक न कळणं हे आर्थिक अडचणीचं प्राथमिक कारण आहे. ह्या गोंधळाचं कारण ह्या शब्दांच्या व्याख्येत आहे. तुम्हाला गोंधळाचा नमुना पाहायचा असेल तर एसेट मालमत्ता आणि लायबिलिटीज देणी ह्या शब्दांचा शब्दकोशातील अर्थ पहा. आता प्रशिक्षित अकाउंटंट्सना ह्याचा अर्थ समजत असेल, पण सर्वसामान्यांना ते चीनी भाषेत लिहिल्यासारखंच आहे. तुम्ही व्याख्येतले शब्द वाचू शकता, पण खरोखरच तो समजणं कठीण आहे. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या श्रीमंत डॅडनी आम्हा 2 लहान मुलांना साधं सांगितलं, मालमत्ता तुमच्या खिशात पैसा आणते. छान, सोपं, उपयुक्त. हा आहे कॅश फ्लोचा नमुना. आता मालमत्ता आणि देणी ह्या चित्रातून समजावून घेतल्यानंतर माझ्या व्याख्या शब्दात समजणं सोपं आहे. मालमत्ता माझ्या खिशात पैसा आणते. देणी माझ्या खिशातले पैसे काढून घेतात. एवढंच तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर मालमत्ता खरेदी करण्यातच आयुष्य वेचा. तुम्हाला गरिबी व मध्यमवर्गीयच राहायचं असेल तर देणी विकत घेत राहा. जगभरातल्या आर्थिक अडचणीचं कारण या दोन्ही बाबतीतील फरक न समजण्यातच आहे. आर्थिक धडपडीचा पाया आहे शब्द आणि संख्या ह्या बाबतीतली निरक्षरता. ही निरक्षरता हे देखील आर्थिक अडचणीमागचं एक कारण असतं. काहीतरी चुकीची समजूत असते. श्रीमंत हे श्रीमंत असतात कारण त्यांना ह्या क्षेत्रातील माहिती आर्थिक झगड्यात सापडलेल्यांपेक्षा जास्त असते. ते त्या आर्थिक साक्षर असतात. म्हणूनच जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तुमची संपत्ती राखायची असेल तर अर्थसाक्षरता महत्त्वाची आहे. ही साक्षरता शब्दांची हवी तशी आकड्यांचीही हवी. या चित्रामध्ये दाखवलेले बाण कॅश फ्लो आणि पैशाचा ओघ दर्शवतात. फक्त संख्या किंवा शब्दांना फारसा अर्थ नाही. त्यामागची कथा मोलाची असते. आर्थिक अहवालातील आकडे वाचणे म्हणजे त्यातील कथेचा शोध घेणे. पैशाचा ओघ कुठून कुठे जातो आहे हे समजावून घेणे. 80% कुटुंबात आर्थिक कथा म्हणजे पुढे जाण्यासाठी घेतलेल्या कष्टांची कथा आणि आयुष्यभर ते मालमत्तेऐवजी कर्जाचीच खरेदी करत असतात. उदाहरण दाखल एखादी गरीब व्यक्ती किंवा सर्वसामान्य घरातला तरुण मुलाचा कॅश फ्लोचा नमुना पहा. हा एका मध्यमवर्गीय व्यक्तीचा कॅश फ्लोचा नमुना आहे. हा एक श्रीमंत व्यक्तीच्या कॅश फ्लोचा नमुना आहे. ह्या सर्व आकृती अगदी सोप्या आणि स्पष्ट आहेत. जगण्यासाठी खर्च प्रत्येकालाच करावा लागतो. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज प्रत्येकालाच असते. ह्या आकृत्या गरीब आणि मध्यमवर्गीय आणि श्रीमंत व्यक्तींच्या आयुष्यातील पैशाचा प्रवाह दाखवतात. एखादी व्यक्ती पैशाचे व्यवहार कसे करते, हाती पैसा आल्यानंतर ते काय करतात हे ह्या आकृतीतून स्पष्ट होतं. मी अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या कथेपासून सुरुवात केली कारण मला विचारातील दोष सदोहरण स्पष्ट करायचे आहेत. पैसा सगळेच प्रश्न सोडवेल हा विचार म्हणजे सर्वात मोठा दोष आहे. त्यामुळेच मला जेव्हा झटपट श्रीमंत कसं व्हायचं ते सांगा असं कोणी म्हणतं तेव्हा मीच थोडा दबतो. माझ्यावर खूप कर्ज आहे म्हणून मला अधिकाधिक पैसे कमवायचे आहेत हेही मी अनेकदा ऐकतो. आणि मी कशी सुरुवात करू? पण असा जास्तीचा पैसा सगळे प्रश्न सोडवतो असंही नाही. कदाचित तो अडचण जास्त वाढवतो. पैसा पुष्कळदा दोषच निर्माण करतो. आपल्याला माहिती नाही त्यावर मोठा प्रकाश झोत टाकतो. त्यामुळे जेव्हा एखाद्याला लॉटरी, पगारवाढ किंवा वारसा हक्कामुळे अचानक मोठा धनलाभ होतो तेव्हा लवकरच ते मोडच्या आर्थिक गोंधळाप्रत पोचतात किंवा कदाचित अधिकच खोलात जातात. हा पैसा तुमच्या डोक्यातील कॅश फ्लोलाच महत्त्व देतो. मिळणारे पैसे खर्च करण्यासाठी जर महत्त्व असेल तर पैशात झालेली वाढ खर्चातही वाढ करतात. म्हणूनच कदाचित मूर्ख आणि त्याचा पैसा म्हणजे एक मोठी पार्टी हीच म्हण अस्तित्वात आली असावी. मी बऱ्याचदा असं म्हणतो की आपण शाळेत शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्ये मिळवण्यासाठी जातो. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपली व्यावसायिक कौशल्ये वापरून
पैसा कसा मिळवायचा हे आपण शिकत असतो. 1960मध्ये मी माध्यमिक शाळेत होतो. त्यावेळी एखादा विद्यार्थी अभ्यासात चमकला की लोक म्हणत, हा मुलगा डॉक्टर होणार. तुला डॉक्टर व्हायचं आहे का? असं त्याला कोणीही विचारत नसतं. डॉक्टर होणं म्हणजे खूप पैसा कमवणं, असंच गणित त्यांच्या डोक्यात असायचं. आज डॉक्टर्सही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विमा कंपन्या त्यांच्या व्यवसायांचा ताबा घेत आहेत. आरोग्य योजनाही आपल्या ताब्यात ठेवत आहेत. त्यांमध्ये सरकारच मध्यस्थी करत आहे. अधिकारांचा दुरुपयोग होत आहे. अशी स्थिती जर माझ्या वैऱ्यावरही येऊ नये. आज मुलांना बास्केटबॉल स्टार व्हायचं आहे. गोल्फ, टायगर वूडसारख्या गोल्फर, सिनेस्टार, रॉकस्टार, सौंदर्य तारका आणि वॉल स्ट्रीटवरील व्यापारी व्हायचं आहे. कारण तिथेच पैसा, कीर्ती, सन्मान आहे. म्हणूनच तर आज मुलांना शाळेत पाठवणं कठीण झाले. आज व्यावसायिक यश हे पूर्वीसारखं शैक्षणिक यशाशी साधलेलं नाही. आज शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी अर्थसाक्षर नसतो. लक्षावधी लोक व्यवसायात पडतात. ते यशस्वी होतात, तरी देखील त्यांचा आर्थिक झगडा सुरूच असतो. ते खूप कष्ट करतात पण पुढे जाऊ शकत नाहीत. पैसा मिळवल्यानंतर ते सांभाळायचे कसे, ते खर्च कसे करायचे, मुळातच हाती असलेल्या पैशाचं काय करायचं हे त्यांनाच कधीच शिकवलं जात नाही. पैसा मिळाल्यावर त्याचं काय करायचं, तुमच्याकडून पैसा मिळवणाऱ्यांना दूर कसं ठेवायचं, तुम्ही किती काळ पैसा सांभाळून ठेवता आणि मुख्य म्हणजे तुमचा पैसा तुमच्यासाठी कसं काम करतो हे शिकणं. ह्यालाच आर्थिक ग्रहणशक्ती किंवा कल असंही म्हणतात. बहुसंख्य लोकांना तर आपल्या आर्थिक अडचणींचं मूळ कारणही सापडत नाही. कारण कॅश फ्लो कळत नाही. एखादी व्यक्ती उच्च शिक्षित, व्यावसायिक पातळीवर यशस्वी असूनही आर्थिकदृष्ट्या निरक्षर असू शकते. ही माणसं गरजेपेक्षा जास्त कष्ट करतात, कारण ते फक्त कष्ट करायला शिकलेली असतात. पैसा त्यांच्यासाठी कसा काम करेल ह्याची त्यांना माहितीच नसते. आर्थिक स्वप्नांचा शोध आर्थिक दुःखद स्वप्नात बदलतो, त्याची ही गोष्ट. खूप कष्ट करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा नमुना आता ठरूनच गेला आहे. नुकतंच लग्न झालेले, आनंदी आणि उच्चशिक्षित जोडपं भाड्याच्या छोट्या घरात राहायला येतं. ते दोघंच असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे साठू लागतात आणि ही गोष्ट त्यांना चटकन समजते. आता त्यांना जाणवतं की त्यांचे भाड्याचं घर छोटंसं आहे. मग ते स्वतःच्या आणि मोठ्या घराचं स्वप्न पाहू लागतात. आता ते त्या घरासाठी पैसे साठवतात आणि त्यांच्या उत्पन्नाचे 2 स्रोत असतात आणि त्यांना ह्यावेळी मुलं नसतात. त्यामुळे भराभर पैसे साठू लागतात. पण जसं जसं त्यांचं उत्पन्न वाढू लागतं तसे त्यांचे खर्चही वाढू लागतात. बहुसंख्य लोकांना सर्वात मोठा खर्च असतो ते सरकारचे कर. त्यातल्या बऱ्याच जणांना वाटतं की आयकर सगळ्यात जास्त असतो, पण ते तसं नाही. भारतात PF किंवा भविष्य निर्वाह निधी सर्वात जास्त असतो. वेतनाच्या किमान 12% तो 12% आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात तो 25.61% एवढा होतो. कारण मालकाने जो हिस्सा भरायचा असतो तो तुमच्या हातात देऊ शकत नाही. अमेरिकन नागरिकाच्या बाबतीत सांगायचं तर सोशल सिक्युरिटीचा करार सगळ्यात जास्त असतो. सोशल सिक्युरिटी करार आणि आरोग्य सेवांसाठीचा कर एकत्र केला तर तो 7.5% एवढाच होतो. मग देणी वाढत जातात. आपण आपल्या उदाहरणातल्या तरुण जोडपाच्या साहाय्यानं हे सिद्ध करून दाखवू शकतो. उत्पन्न वाढू लागल्यावर ते आपल्या स्वप्नातलं घर घेण्याचं निश्चित करतात. नवीन घरात आल्यावर त्यांना मालमत्ता कर नावाचा नवा कर द्यावा लागतो. नंतर ते नव्या घराला शोभेशी नवीन कार घेतात, नवं फर्निचर आणि इतर गोष्टी विकत घेत राहतात. अचानक एक दिवस त्यांना जाग येते. त्यांना समजतं की त्यांच्या कर्जाचा रकाना, गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड देणं ह्यांनी गच्च भरलेलं आहे. आता ते रॅट रेसच्या सापळ्यात अडकलेले असतात. पुढे बाळ जन्माला येतं. मग ते अजून कष्ट करू लागतात आणि अधिक पैसा, अधिक कर हे चक्र सुरूच राहतं. ह्याला म्हणतात ब्रॅकेट क्रीप असंही म्हणतात. एक दिवस त्यांच्याकडे टपालातून एक क्रेडिट कार्ड येतं. त्याचाही ते वापर करतात. मग एक दिवस त्याची मर्यादा संपते. त्यानंतर कर्ज देणारी कंपनी येते. ती सांगते की त्यांची सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे घर आहे. त्या घराची किंमत आता चांगली वाढली आहे. ही कंपनी आता तुम्हाला या वाढीव किमतीवर आधारलेलं बिल कॉन्सॉलिडेट लोन देऊ करते आहे. कारण आता पत खूप चांगली आहे. मग ते जोडपे त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम सल्ला देतात की तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं साठलेलं देणं आमच्याकडे वर्ग करा. आम्ही ते गृह कर्जाखाली दाखवू. त्यामुळे फायदे 2 मिळतात. एकतर गृहकर्जाचा व्याजदर क्रेडिट कार्डच्या चक्रवाढ व्याजापेक्षा खूप कमी आहे आणि दुसरी म्हणजे
गृहकर्जाच्या व्याजावर तुम्हाला आयकरमधून सूट मिळते. त्या दाम्पत्याला ही गोष्ट पटते. त्यांच्या दृष्टीने तो खूपच शहाणपणाचा निर्णय असतो. ते ही ऑफर स्वीकारतात आणि क्रेडिट कार्डवरचं कर्ज संपवून टाकून सुटकेचा श्वास सोडतात. आता पूर्वीपेक्षा त्यांचा मासिक हप्ताही खूप कमी झालेला असतो, कारण व्याजदर कमी असतं. फक्त आता ते 30 वर्षासाठी देणेकरी होतात. ही चलाक गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटते. मग कधीतरी त्यांचे शेजारी त्यांना खरेदीसाठी सोबत चालण्यासाठी सांगतात, कारण जवळच्याच मॉलमध्ये मेमोरियल डे सेल लागलेला असतो. पैसे वाचवण्याची ती उत्तम संधी असते. ते दोघं त्याच्यासोबत जातात, पण जाताना स्वतःलाच बजावतात, आपल्याला काहीही घ्यायचं नाही, फक्त विंडो शॉपिंग करायची आहे. असं कितीही बजावलं तरी निघता निघता ते क्रेडिट कार्ड खिशात जातच. राहू दे, गरज भासली तर हाताशी राहील, ही त्यामागची भूमिका आणि चक्र सुरूच राहतं. अशी अनेक तरुण जोडपी मला नेहमी भेटतात, माझ्या व्याख्यानाला येतात, माझं सारं बोलणं ऐकून घेतात आणि व्याख्यान संपल्यानंतर पहिला प्रश्न विचारतात, आम्हाला अधिक पैसे कसे मिळवायचे ते सांगा. त्यांना वाढत्या खर्चामुळे किंवा खर्च करण्याच्या सवयीमुळे अधिक पैसे कमवायचे असतात. आपल्या हातात पैसा असताना त्याच्या खर्चाची निवड करणे हा मुख्य मुद्दा आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या ह्या आर्थिक स्थितीचं कारण पुन्हा एकदा आर्थिक निरक्षरतेकडे, मालमत्ता आणि कर्ज ह्यांच्यातली माहिती नसलेल्या फरकाकडेच जातो. अधिक पैसा हा क्वचितच कोणाचा तरी प्रश्न सोडवतो. बाकी प्रश्न सोडवण्यासाठी बुद्धिमत्ताच कामी येते, अशी एक म्हण आहे. जी माणसं कर्जात बुडालेली आहेत त्यांच्यासाठी माझा मित्र हीच म्हण नेहमी वापरतो. तुम्ही भगदाड खोदलं आहे हे तुमच्या लक्षात आलं की त्या क्षणी थांबा, असं श्रीमंत डॅड नेहमी सांगत. ते म्हणायचे, जापनीज लोक तलवार, रत्न आणि आरसा ह्या 3 गोष्टींना मानतात. तलवार ही शक्तीचं प्रतीक आहे, तर अमेरिकेनं शस्त्रावर अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत म्हणून ती बलवान आहे. रत्न हे पैशाच्या शक्तीचं प्रतीक आहे. त्यांच्या हातात सोनं तोच कायदा. ह्या वाक्प्रचारात नक्कीच तथ्य आहे. आरसा हे स्वतःबद्दलच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. जपानी आख्यायिकेनुसार स्वतःबद्दलचं ज्ञान हा सर्वात मोठा मोलाचा ठेवा आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय हे त्यांच्यावर पैशाच्या शक्तीला त्याच्यावर नियंत्रण ठेवून देतात. झोपेतून उठणं, खूप कष्ट करणं, आपण जे करतो आहोत त्याला काही अर्थ आहे का, असा प्रश्नही स्वतःला न विचारणं, एवढंच करतात. पैशाची अजिबात माहिती नसल्यामुळे लोक स्वतःवर स्वतःच्या शक्तीला ताबा मिळवून देतात. जी गोष्ट त्यांना स्वतःसाठी वापरता आली असती, ती गोष्ट आता स्वतःसाठी त्यांचा वापर करत असते. त्यांच्या विरोधात त्यांच्या साह्यानं काम करत असते. त्यांनी जर आरशाची शक्ती वापरली तर ते स्वतःला पहिला प्रश्न विचारतील, ह्या साऱ्याला काही अर्थ आहे का? आपल्या मनामध्ये अलौकिक शक्ती आहे. तिच्यावर, आपल्या आतल्या आवाजावर विश्वास न ठेवता माणसं जमावासोबत वाहत जातात. सारेजण जे करतात तेच तेही करत राहतात. प्रश्न विचारण्याऐवजी ते जुळवून घेतात. त्यांना जे काही सांगितलं आहे त्याचीच पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत राहतात. विविधता किंवा तुमचं घर हीच तुमची मालमत्ता आहे ह्यांसारख्या संकल्पना मोठं कर्ज कराचा बोजा कमी करतं. सुरक्षित नोकरी शोधावी, चुका करू नयेत, जोखीम घेऊ नये, अशा मताच्या गलबल्यातून वाहून जातात. आपल्याकडे सभेत बोलण्याची भीती ही मरणाच्या भीतीपेक्षाही मोठी आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आपण वाईट टाकले जाऊ, आपला लौकिक रसातळाला जाईल, आपल्यावर टीका होईल, आपली टर उडवली जाईल, आपल्याला जातीबाहेर फेकलं जाईल आणि ह्या अशा इतर भीतींमुळे चार चौघात बोलण्याची भीती निर्माण होते. हीच भीती स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यामध्ये अडथळा निर्माण करते. म्हणूनच तर जापनीज लोक आरशाच्या शक्तीला जास्त महत्त्व देतात. जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हाच सत्य दिसतं. इतर वेळी फक्त काल्पनिक भीतीपोटी सुरक्षित खेळण्याचा सल्ला दिला जातो. मग तो आर्थिक बाबतीत असो वा खेळण्याच्या बाबतीत असो, नातेसंबंधांच्या बाबतीत असो की करिअरच्या बाबतीत असो. सामान्यपणे स्वीकारलेली मतं किंवा लोकप्रिय गोष्टींविषयी आपलं प्रामाणिक मत अशा वाईट टाकण्याच्या भीतीमुळे व्यक्त केलं जात नाही. त्यामुळे तुमचं घर हीच तुमची मोठी मालमत्ता आहे. पिलं, कॉन्सुलेटेड कर्ज मिळवा आणि कर्जाच्या विखाळ्यातून बाहेर पडा. खूप कष्ट करा, ही बढती आहे. एखाद्या दिवशी मी कंपनीचा उपाध्यक्ष होईन. पैसे वाचवा, माझा पगार वाढेल, जेव्हा मी मोठं घर घेईन. म्युच्युअल फंड सुरक्षित असतात, अशी मतं चटकन स्वीकारली जातात. एक लक्षात घ्या, मी बरेचसे प्रश्न जमावासोबत जाण्यामुळेच निर्माण होत असतात. कधीकधी आपणही आरशात डोकावण्याची गरज आहे.
तिथे डोकवाल की आंतरिक शहाणपणा दिसतो. फक्त त्यावरच भीती स्वार होऊ न देण्याची काळजी घ्यावी. मी आणि माईक 16 वर्षाचे झालो तेव्हा आम्हाला कनिष्ठ महाविद्यालयात खूपच अडचणी येऊ लागल्या. आम्ही काही वाईट मुलं नव्हतो, पण आम्ही जमावापासून लांब राहू लागलो. आम्ही शाळा सुटल्यावर दर शनिवार रविवारी माईकच्या डॅडसाठी काम करत असू. हातातलं काम संपलं की आम्ही दोघं डॅडच्या टेबलापाशी बसायचो. तिथंच त्यांच्या बँकर, वकील, अकाउंटंट, ब्रोकर, गुंतवणूकदार, कर्मचारी त्यांच्यासोबत बैठका चालायच्या. आम्ही त्या साऱ्या मन लावून ऐकायचो. वयाच्या 13व्या वर्षी शाळा सोडलेला हा माणूस साऱ्या उच्चशिक्षित लोकांसोबत बोलायचा, त्यांना सल्ले द्यायचा, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या. ही सारी माणसं त्याचं म्हणणं ऐकत असत. त्यांनी एखाद्या गोष्टीला मान्यता दिली नाही तर त्यांच्या पोटात गोळा यायचा. ही व्यक्ती अशी होती की जी कधीच जमावाबरोबर गेली नाही. ते स्वतःच विचार करायचे. प्रत्येकजण असंच करतो म्हणून आपणही तसंच करायचं ह्या शब्दाचा ते तिरस्कार करत असत. शक्य नाही हे शब्द तर त्यांनी दूर फेकूनच दिले होते. त्यांच्याकडून एखादं काम करून घेण्याची ही गुरुकिल्लीच होती. त्यांना फक्त म्हणायचं, आम्हाला नाही वाटलं तुम्हाला हे जमेल. माईक आणि मी त्यांच्याजवळ बसून जेवढं शिकलो त्याच्या 1% शाळा व कॉलेजात शिकलो नाही. माईकच्या डॅडनं उच्च शिक्षण घेतलं नव्हतं, पण ते अर्थसाक्षर होते म्हणून यशस्वी होते. बुद्धिमान माणसं त्याच्यापेक्षा बुद्धमान लोकांना कामावर ठेवतात असं ते नेहमी सांगायचे. त्यांच्यापाशी तासनतास बसून ते फक्त त्यांचंच आणि त्याच्याभोवती असलेल्या बुद्धिमान लोकांचं बोलणं ऐकण्याचा आम्हा दोघांना फायदाच झाला होता. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत होतं. त्यामुळेच एक प्रश्न निर्माण झाला होता. मी आणि माईक शिक्षक शिकवत असलेल्या गोष्टी तशाच्या तशा स्वीकारू शकत नव्हतो. ते आम्हाला सांगायचे की जर तुम्ही उत्तम गुण मिळवले नाहीत तर तुम्हाला या जगात चांगल्या पद्धतीने राहता येणार नाही. ते तसं बोलले की आमच्या भुवया उंच व्हायच्या. आम्हाला त्याची घडी न मोडण्यास, कार्यपद्धतीबद्दल न करण्यास आणि सारे नियम पाळण्यास सांगितलं जायचं. हीच कार्यपद्धती उत्पन्नशीलता आणि सर्जनशीलता नष्ट करते हेही आमच्या लक्षात येत होतं. श्रीमंत डॅड नेहमी सांगायचे की शाळा ह्या चांगले कर्मचारी निर्माण करण्यासाठी आहेत, उद्योजक निर्माण करण्यासाठी नाहीत. त्यांच्या ह्या सांगण्यामागचा अर्थ आता आमच्या ध्यानी येऊ लागला होता. आम्ही जे काही शिकलो आहोत त्याचाच व्यवहारात कसा उपयोग करायचा किंवा पैसा आमच्यासाठी कसं काम करेल हे आम्ही बाहेर शिकलो. ते शाळेत का शिकवलं जात नाही असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडायचा. मग आम्ही हेच प्रश्न शिक्षकांना विचारायचो. त्यावर सांगायचे की पैसा तेवढा महत्त्वाचा नाही. आम्ही जर उत्तम शिक्षण घेतलं, तिथे श्रेष्ठ ठरलो तर पैसा मागोमाग चालत येईल. आम्हाला पैशाचं सामर्थ्य जाणवत गेलं, त्याचं आकलन होत गेलं. तसं तसं आमच्यात आणि शिक्षक व वर्गमित्रात अंतर पडत गेलं. आम्ही उच्चशिक्षित डॅडनी मला इतके गुण मिळवायला हवेत असा कधीच दबाव आणला नाही. मला त्यांच्याबद्दल नेहमीच आश्चर्य वाटायचं. आता आमच्यात पैशावरून चर्चा झगडायला सुरुवात झाली होती. त्यावेळी माझा या बाबतीतला पाया आईवडील दोघांपेक्षा नक्कीच भक्कम होता. मी त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचत होतो. टॅक्स, अकाउंटंट, कॉर्पोरेट वकील, बँकर्स, रिटेल इस्टेट ब्रोकर्स ह्यांच्या चर्चा कान देऊन ऐकत होतो आणि माझे डॅड शिक्षकांशी बोलत असत. एके दिवशी माझ्या डॅडनं मला सांगितलं की आपलं घर हीच त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यावेळी मात्र आमची चर्चा फारशी सुखवाह नव्हती. माझ्या दृष्टीनं ती मोठी गुंतवणूक आहे का हेही मी त्यांना दाखवून दिलं. माझे श्रीमंत डॅड आणि गरीब डॅड ह्यांच्यात घरासंबंधीचा दृष्टिकोनातील फरक समजावून घेण्यासाठी खालची आकृती पहा. एक डॅड म्हणतात की घर म्हणजे त्यांची मोठी मालमत्ता आहे आणि दुसऱ्या डॅडला ते कर्ज वाटतं. खाली दिलेली आकृती मी माझ्या डॅडला पैशाच्या ओघाच्या दिशेने समजावून देण्यासाठी काढली होती. मी त्यांना हेही दाखवून दिलं की मालकीचं घर असल्यामुळे त्यांच्या खर्चात वाढच झाली होती. मोठं घर म्हणजे मोठे खर्च, त्यामुळे पैशाचा ओघ खर्चाच्या रकान्यातून बाहेर जात होता. घर ही मालमत्ता नाही ह्या कल्पनेला मला आजही आव्हान दिलं जातं. मला हेही माहीत आहे की असंख्य लोकांचं एक ते स्वप्न असतं. तीच त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि काहीच नसल्यापेक्षा घर असणं चांगलं हेही मला माहीत आहे. मी आता तुम्हाला या लोकप्रिय सिद्धांताबद्दल एक पर्याय देतो. मी आणि माझी पत्नी जर मोठं आणि भक्केचे घर घेणार असू तर आम्हाला ते स्पष्टपणे दिसतं की आता आमची मालमत्ता नसेल, ते कर्ज असेल. त्यामुळे आमच्या खिशातून पैसे जाणार आहेत. तर माझी म्हणणं असं, छानसं घर ही भावनिक गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या मुद्द्यावर एकमत होणार नाही
हेही मला माहीत आहे. जेव्हा आपण पैशाविषयी बोलत असतो, जेव्हा भावना ही आर्थिक बुद्धिमत्ता कमी करते, हेही सत्य आहे. पैसा हा प्रत्येक निर्णय भावनिक करतो. हेही मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो. घरासंबंधी बोलायचं तर बहुसंख्य लोक घराचे पैसे फेडण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतात आणि मुळातच जे घर त्यांच्या मालकीचंच नसतं त्याचे पैसे चुकवत राहतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बहुसंख्य लोक दरवर्षी नवं घर घेतात आणि प्रत्येक वेळी मागचं कर्ज फेडण्यासाठी 30 वर्षाचं नवं कर्ज ओढावून घेतात. गृहकर्जाच्या व्याजाची रक्कम जरी करातून वगळली जात असली तरी उरलेला कर आणि कर्जाचा हप्ता भरल्यानंतर जी रक्कम हाती पडते त्यातूनच त्यांना इतर खर्च भागवावे लागतात. हे चक्र गृहकर्ज फेडल्यानंतरही सुरूच राहतं. मालमत्ता कर असतो. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरावरील कर जेव्हा महिन्याला $1,000 झाला तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही वाढ त्यांच्या निवृत्तीनंतर झाली होती. त्यामुळे त्यांच्या बजेटवर खूप ताण पडला आणि त्यांनी घर बदलण्याची सक्ती वाटू लागली. 4. घराची किंमत नेहमीच चढती राहते असंही नाही. माझ्या काही मित्रांच्या अंगावर अजून 10 लाखाचं गृहकर्ज आहे आणि त्यांनी आता ते घर विकलं तर $7.5 लाख येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. कर्जफेड करत असताना समोर आलेल्या ज्या संधी हुकल्या त्यामुळे होणारा तोटा सर्वात मोठा असतो. तुमचा पैसा घरातच अडकलेला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त काम करावं लागेल कारण येणारा पैसा खर्चाच्या रकनातून वाहत राहील. हा आहे मध्यमवर्गीय कॅश फ्लोचा नमुना. एखाद्या तरुण जोडप्यानं त्याच्या मालमत्तेच्या रकान्यात जास्त पैसे टाकले तर त्याचं पुढचं आयुष्य समाधानात जाईल. विशेषतः त्याची मुलं जेव्हा महाविद्यालयात जाऊ लागत असतील तेव्हा त्याच्या मालमत्तेची किंमत एकूणच मालमत्ता वाढलेली असेल आणि नवे खर्च भागवण्यासाठी ती उपयुक्त ठरेल. बऱ्याचदा गृहकर्ज हे गृहकर्जाच्या आणि त्यामुळे वाढत्या खर्चालाच कारण देतं. थोडक्यात सांगायचं तर मालकीचं घर असणं हा निर्णय खूपच महागडा पडत असतो. तो जर गुंतवणुकीऐवजी घेतला गेला असेल तर त्याचे परिणाम 3 प्रकारे होऊ शकतात. 1. वेळेचे नुकसान. ह्या काळात इतर मालमत्तांच्या किमतीत वाढ झालेली असू शकते. 2. जास्तीच्या भांडवलाचं नुकसान. घराशी प्रत्यक्षात संबंधित असलेले वाढीव खर्च करण्याऐवजी तोच पैसा गुंतवणुकीसाठी वापरता आला असता. 3. शिक्षणाचं नुकसान. घर, बचत आणि निवृत्तीनंतरचे फायदे हे मालमत्तेच्या रकान्यात दाखवले जातात. कारण जवळ पैसेच शिल्लक नसल्यामुळे गुंतवणूक केली जात नाही. त्यामुळे त्यांना गुंतवणुकीचा अनुभवही मिळत नाही. आजचं जग त्यांना आधुनिक गुंतवणूकदार असं म्हणत. ते आणि ही मंडळी कधीच होऊ शकत नाहीत. आधुनिक गुंतवणूकदार नेहमी चांगल्या गुंतवणुकीतच पैसे गुंतवतात. त्यानंतर ते सुरक्षित खेळणाऱ्या लोकांना त्याच विकतात. तुम्ही घर घेऊ नका असंही मी म्हणत नाही. मी एवढंच सांगू पाहत आहे की तुम्ही मालमत्ता आणि कर्ज ह्यातला फरक समजावून घ्या. मला जेव्हा मोठं घर घ्यायचं असेल तेव्हा मी आधी मालमत्ता विकत घेईन, जी घराच्या किमतीसाठी किंवा खर्चासाठी कॅश फ्लो निर्माण करेल. माझं उच्च शिक्षित डॅडचं वैयक्तिक आर्थिक स्टेटमेंट हे रॅट रेसमध्ये असलेल्या जीवन चांगल्या प्रकारे व्यक्त करतं. त्यांचे खर्च त्यांच्या उत्पन्नाएवढेच असतात. त्यामुळे त्यांना गुंतवणूक करता येणं शक्य नाही. त्यांचा परिणामस्वरूप त्यांचं गृहकर्ज आणि क्रेडिट कार्डचं देणं त्यांच्या मालमत्तेपेक्षा जास्त आहे. हे देखील त्यांना रेखाचित्र 1000 शब्दात मजकूर सांगून जातं. उच्चशिक्षित डॅडचं अर्थपत्र. याउलट माझ्या श्रीमंत डॅडचं आर्थिक स्टेटमेंट गुंतवणुकीलाच वाहिलेलं आणि कमीत कमी कर्ज असलेल्या जीवनाचं प्रतिबिंबच आहे. श्रीमंत डॅडचं अर्थपत्र. हे स्टेटमेंट पाहिल्यानंतर श्रीमंत माणसं ही श्रीमंत कशी होतात हे समजतं. मालमत्तेचा रकाना खर्चासाठी आवश्यक असल्यापेक्षा जास्त पैशाची निर्मिती करतो. तेच पैसे खर्चाची बाजू सांभाळतात. उरलेले पैसे मालमत्तेत पुनर्गुंतवणूक करण्यातच वापरले जातात. त्यामुळे मालमत्तेचा रकाना वाढत राहतो. तो पुन्हा वाढीव उत्पन्न निर्माण करत राहतो. त्यांच्या परिणामस्वरूप श्रीमंत माणसं अधिक श्रीमंत होतात. श्रीमंत अधिक श्रीमंत का होतात? मध्यमवर्ग हा कायमच आर्थिक अडचणीत सापडल्याचं दिसतं. त्यांचं प्राथमिक उत्पन्न हे पगारातून येत असतं. पगार वाढला की कर वाढतात. त्यातही पगार वाढला की खर्च वाढण्याकडे त्यांचा कल असतो. ही रॅट रेस असते. उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याऐवजी ते घरालाच आपली मालमत्ता समजतात. मध्यमवर्ग झगडतच का राहतो? तुमचं घर
हीच तुमची मालमत्ता समजणं हा नमुना. आणि पगारवाढ म्हणजे तुम्ही जास्त खर्च करू शकता किंवा मोठं घर विकत घेऊ शकता हे तत्त्वज्ञान. ह्या दोन्ही गोष्टी आजच्या कर्जात बुडालेल्या समाजाचं कारण आहेत. ही वाढीव खर्च करण्याची कार्यपद्धती कुटुंबांना मोठ्या कर्जात किंवा आर्थिक अनिश्चितीत फेकते. ते नोकरीत पुढे जात असेल, त्यांना नियमितपणे पगारवाढ मिळत असली तरी चित्र असं असतं की हा सारा प्रकार अर्थनिरक्षरतेमुळेच घडतो. मध्यमवर्ग हा आर्थिकदृष्ट्या किती डळमळीत पायावर उभा आहे हे 1990मधल्या मंदीनं आणि त्यामुळे झालेल्या नोकर कपातीनंच दाखवून दिलं. आता कंपनी पेन्शन प्लॅनची जागा 40 घेणार आहे. सोशल सिक्युरिटी स्पष्टपणे अडचणीत आली आहे. आता त्यांच्याकडे निवृत्तीनंतर उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहता येणार नाही. मध्यम वर्गात घबराट पसरली आहे. त्यामुळेच बऱ्याच जणांना आपल्या प्रश्नांची जाणीव होऊन त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे. ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट. शेअर बाजारात आपण जी तेजी पाहिली त्यामुळे गुंतवणुकीत वाढ झालेली दिसते. मध्यमवर्गीयांच्या मागणीला प्रतिसाद म्हणूनच म्युच्युअल फंड्स निर्माण केले जात आहेत. म्युच्युअल फंड्स लोकप्रिय आहेत कारण ते सुरक्षित प्रतिनिधित्व करतात. म्युच्युअल फंड विकत घेणारे सामान्य जन हे इतर वेळी कर आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी बचत करण्यासाठी, क्रेडिट कार्डची परतफेड करण्यासाठी पैसे गुंतवण्यात व्यग्र असतात. त्यांना गुंतवणुकीचा अभ्यास करण्यासाठी, ते शिकण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळेच ते म्युच्युअल फंड मॅनेजरवरच विसंबून राहतात. शिवाय म्युच्युअल फंड हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी करत असल्यामुळे त्यांनाही विविधतेमुळे आपला पैसा सुरक्षित आहे याचं समाधान लाभतं. म्युच्युअल फंड दलाल आणि अर्थ सल्लागाराच्या ह्या विविधतेच्या शिकवणुकीशी हा मध्यमवर्गीय गट असहमत राहत असतो. त्यांचं एकच सांगणं असतं, सुरक्षित खेळात जोखीम टाळा. खरी शोकांकिका ही आहे की ही सामान्य मध्यमवर्गीय माणसासमोर जी जोखीम असते त्यामागे अर्थनिरक्षरता हेच कारण आहे आणि त्यांना हेच समजत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते सुरक्षित खेळण्याचा मार्ग निवडतात. त्यांना ताळेबंद कधीच समतोल नसतो. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्ताच नसतात. त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत म्हणजे त्यांच्या पगाराचा चेक असतो. उपजीविकेसाठी ते त्यांच्या मालकावर किंवा कंपनीवर पूर्णपणे अवलंबून असतात. त्यामुळेच खरोखरची आयुष्य घडवणारी संधी जेव्हा त्यांच्यासमोर उभी राहते तेव्हा ते तिचा लाभ घेऊ शकत नाहीत. ते फार फार मेहनत घेत असतात. कराच्या बोजाखाली त्यांची मान असते आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर असतो. त्यामुळे त्यांना सेफ खेळणंच भाग असतं. ह्या भागाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मालमत्ता आणि कर्ज ह्यांच्यातील फरक माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तो फरक एकदा समजला की उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्तेची खरेदी करण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता येईल. हा श्रीमंतीकडे नेणारा चांगला मार्ग आहे. हे असंच करत राहिलात तर तुम्ही तुमच्या मालमत्तेचा रकाना मोठा होऊ लागेल. त्याचबरोबर कर्ज आणि खर्च कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसं केलं की मालमत्तेचा रकानात वाढ करण्यासाठी तुमच्याकडे पैसा उपलब्ध होईल. लवकरच मालमत्तेचा पाया अधिक खोलवर जाईल आणि तुम्ही अधिक धोक्याच्या सुट्टेबाजीच्या गुंतवणुकीकडे वळू शकाल. या गुंतवणुकीवर मोबदला 100% आणि त्याहीपेक्षा कितीतरी जास्तही मिळू शकतो. $5,000ची गुंतवणूक $10,00,000 किंवा त्याहीपेक्षा जास्त देऊ शकते. अशा गुंतवणुकींना आपला समाज खूपच जोखमीचं मानतो. पण तुम्ही जर आर्थिक अभ्यासाला सुरुवात केली तर सहजपणे करता येईल. ह्या गुंतवणुकीच्या जोखमी नसतात. अर्थनिरक्षरतेपासून आर्थिक बुद्धिमत्तेचा अभाव असलेल्या ह्या व्यक्ती अति जोखमीच्या बनतात. समाज जे करतो तेच तुम्हीही करत राहिलात तर तुम्हाला खालील चित्र पाहायला मिळेल. जर तुम्ही कर्मचारी आणि घरमालकही असाल तर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी काम करत असता. पगाराच्या चेकसाठी काम करणारे सारेजण मालक आणि भागधारकांना श्रीमंत करतात. तुमचे प्रयत्न आणि यश हे मालकाचं यश किंवा त्याच्या सुखद निवृत्तीसाठी मदत करतं. 2. तुम्ही सरकारसाठी काम करता. जर तुमच्या उत्पन्नातला आपला हिस्सा सरकार तुम्हाला देण्यासाठी आधीच काढून घेते. खूप काम करूनही तुम्ही फक्त सरकारला देत असलेल्या कराची रक्कम वाढवता. बहुसंख्य माणसं जानेवारी ते मेपर्यंत फक्त सरकारसाठीच कामं करतात. तुम्ही बँकासाठी काम करता. करानंतरचा तुमचा सर्वात मोठा खर्च असतो गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड. ह्यामध्ये अडचण एवढीच आहे की तुम्ही खूप काम केल्यानंतरही ह्या तिन्ही पातळ्यांमध्ये देण्याची रक्कम तितकीच वाढलेली असते. तुम्ही घेतलेले परिश्रम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबांच्या उपयोगी कसे पडतील हे शिकायला हवं.
स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही लक्ष कसं निर्धारित करता? बहुसंख्य व्यावसायिकांना व्यवसाय सांभाळून मालमत्ता घेण्यासाठी त्यांच्या पगारावरच अवलंबून राहावं लागतं. तुमची मालमत्ता वाढत जाते तसं तुमच्या यशाचं प्रमाण मापलं जातं. एखाद्या व्यक्तीला आपण श्रीमंत आहोत हे कसं समजतं? तर त्याच्याकडे संपत्ती आहे, मला कर्ज आहे आणि मालमत्तेची व्याख्या माहिती आहे. तशी मला संपत्तीची व्याख्याही माहिती आहे. खरं तर मी ती बॅकमिनिस्टर फुलर ह्यांच्याकडून उसनी घेतली आहे. त्यांना काही जण ढोंगी तर काही जण अलौकिक बुद्धिमत्तेचा माणूस मानतात. बऱ्याच वर्षापूर्वी सगळे आर्किटेक्ट त्यांच्या भोवती घुटमळत होते, कारण 1961 मध्ये त्यांनी जिओडझिक डोम नावाच्या एका गोष्टीचं पेटंट घेतलं होतं. तो अर्ज भरताना त्यांनी संपत्तीच्या रकान्यात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. त्यामुळे सुरुवातीलाच खूप गोंधळ झाला होता. ते बऱ्याचदा वाचल्यानंतर त्यामागील अर्थ समजू लागला. संपत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जिवंत राहण्याची क्षमता, किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं तर मी आज काम थांबवलं तर किती दिवस तग धरू शकेन ह्याची क्षमता. निव्वळ मूल्य म्हणजे काय? तर तुमची मालमत्ता आणि कर्ज ह्यामधील फरक. अनेकदा ह्या व्यक्तिसापेक्ष असू शकतो. म्हणजे महागड्या आणि निरुपयोगी गोष्टीसुद्धा एखाद्याला जास्त मौल्यवान वाटू शकतात. ह्या व्याख्येपेक्षा वेगळी एक व्याख्या आहे. ती अधिक बिनचूक मोजू शकते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या हेतूने मी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्या दिवसापासूनच आजच्या दिवसापर्यंत मी कुठेतरी पोचलो आहे हेही ह्या व्याख्याच्या साहाय्याने मोजता येतं. निव्वळ मूल्यात पैसे उत्पन्न न करणाऱ्या मालमत्तेचाही अंतर्भाव केलेला असतो. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुम्ही विकत घेतलेली असते आणि ती गॅरेजमध्ये पडून असते. तुमचा पैसा किती पैसा निर्माण करतो आणि ह्याची तुम्हाला तग धरून राहण्याची मोजणी संपत्ती करते. मालमत्तेच्या रकान्यातील कॅश फ्लोच्या खर्चाच्या रकान्याशी तुलना करण्यासाठी संपत्ती हे साधन आहे. आपण एक उदाहरण पाहू. या मालमत्तेच्या रकान्यात $1000 एवढा कॅश फ्लो आहे आणि माझ्या महिन्याचा खर्च $2000 आहे. तर माझी संपत्ती किती? आपण फुलरच्या व्याख्येकडे वळू. त्याच्या व्याख्येनुसार या परिस्थितीत मी किती दिवस जिवंत राहू शकेन? आपण 30 दिवसाचा महिना गृहीत धरला तर माझ्या कॅश फ्लोनुसार माझ्याकडे 15 दिवस पुरेल एवढाच पैसा आहे. माझ्या मालमत्तेमधून जेव्हा मी $20,000 मिळवेन तेव्हा मी धनवान असेल. मी अजूनही श्रीमंत नाही, पण धनवान आहे. आता हा माझे महिन्याचे खर्च मालमत्तेतून निर्माण होणाऱ्या कॅश फ्लोमधूनच भागतात. आता मला जर खर्च वाढवायचे असतील तर मला मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न वाढवायला हवं. इथे हे लक्षात घ्यायला हवं की मी आता पगारावर अवलंबून नाही. मी माझा मालमत्तेचा रकाना वाढवण्यात यशस्वी झालो आहे. मी त्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे मी आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. लक्षात घ्या, माझी नोकरी मी आज सोडली तर मालमत्तेतून येणाऱ्या उत्पन्नावर माझा खर्च भागू शकतो. आता मालमत्तेतून अधिक पैसा मिळवणं आणि त्याची पुनर्गुंतवणूक करणं हेच माझ्या पुढचं ध्येय आहे. या रकान्यात जेवढा अधिक पैसा येईल तेवढा तो अधिक मोठा होईल. तोपर्यंत माझे खर्च मालमत्तेतून येणाऱ्या पैशापेक्षा कमी राहिले तर श्रीमंत होईल. हे उत्पन्न मी शारीरिक श्रमाव्यतिरिक्त इतर स्रोतातून मिळवलेलं असेल. मी सतत पुनर्गुंतवणूक करत असल्यामुळे सध्या श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे. श्रीमंतीची खरी व्याख्या ही बघणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असल्यामुळे तुम्ही खूपच श्रीमंत होऊ शकत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. श्रीमंत मालमत्ता विकत घेतात, गरिबांना फक्त खर्च असतात. मध्यमवर्गीय जे कर्ज घेतात तीच त्यांना मालमत्ता वाटते. मग मी माझ्या व्यवसायाकडे कशा प्रकारे लक्ष देऊ? ह्यावरचं उत्तर हवंय? चला, मॅकडॉनल्डचे संस्थापक काय म्हणतात ते पाहू.